निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से। निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की कहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो अलौकिक परम गुरु वीर सागर मुनि महाराज की जय। अशी सगळी विशेषणं यथार्थ लागतात। निसंग है जो वायु सम, कसे होते वीरसागर महाराज? कुठल्या प्रकारचा संग परिग्रह, जवळ ठेवायचं नाही किंवा ठेवलेला सुद्धा चालायचं नाही। मग सांगतात उदाहरण असं की सोलापूरमध्ये कोणी यात्रेकरू किंवा कोणी दर्शनार्थी यायचे आणि महाराजजी आदिनाथ मंदिरमध्ये मागच्या साईडला बसायचे तिथं। तर दुपारच्या वेळी महाराज एकटे होते आणि स्वाध्याय करत होते। म्हटल्यावर मंदिरातून कोणीतरी दर्शनार्थी परगावचे आले आणि महाराजांचं दर्शन केलं। महाराजांच्या समोर पुस्तकं होती ठेवलेली, मग ते कुठले कुठले वाचायला असं। मग महाराजांना त्यांनी विचारलं, हे घेऊ का पुस्तक? महाराज म्हणले घ्या। मग ते घेऊन जात असताना ते म्हणले त्याचे पैसे कुठं देऊ? महाराज काय सांगणार? महाराज मौन राहिले। मग महाराज म्हणले बाहेर मुनीम वगैरे असतील बघा, त्यांना विचारा असं मंदिरमध्ये। मग ते बाहेर जाऊन आले तर मंदिरमध्ये कोण नव्हतं। तर त्या आलेल्यांनी काय केलं, म्हणले आम्ही हे पैसे कपाटात ठेवतो, इथंच तुमच्याजवळ कपाटात ठेवतो। महाराजांची तयारीच होईना, पण महाराज नको नाही हो नाही काहीच म्हणले नाहीत म्हणे। आणि ते ठेवल्यावर ते गेले निघून। पण ह्यांना म्हटले सामायिकाला बसले तर चिंतन डोक्यामध्ये की ते का आपण ठेवून घेतलं, किंवा इथं नको विरोध करायला पाहिजे होता काहीतरी असं, का काय महाराजांच्या नकळत ठेवलं असं काय काहीतरी झालं। आणि मग पहिला महाराज झालं की सामायिक बाहेर गेले आणि ते जाऊन मंदिरात बसले, तिथं बसले पण नाहीत। आणि मग ते मुनीमना कोण नंतर आले श्रावक, त्यांना कळालं की असं असं झालं होतं। मग ते पैसे काढल्यावर महाराजांनी सांगितलं की इथं पैसे ठेवायला कोणाला अलाउड करू नका किंवा असं काय। म्हणजे म्हणायचे कुठलाही संग परिग्रह जवळ ठेवायचे भाव त्यांना नसायचे, अशी असती निर्ग्रंथचर्या। म्हणजे आज लोक संस्थेमध्ये अडकतात, कुठं ते मंदिरं करणार, कुठं ते काय समिती काढा, ट्रस्ट काढा, ह्याच्या मागं लागलेत। तर महाराजजींनी एवढं सांगितलं, संसार सोडलोय कशासाठी? साधना करायसाठी। मग संसारात नव्हतं का हो सगळा व्याप हा? धनाच्या मागत जर पळायचं होतं, संचय करायचा होता, त्यांनी मोठेपणा होता, तर घरामध्ये तेच होतं ना सगळं। मग का सोडला तो संसार? मग ते संसार तिथला सोडून इथं येऊन दुसरा संसार मांडला सगळं झाला। म्हणून सांगितलं कुठल्याही परिग्रहाच्या मागं आपली बुद्धी न जाओ, म्हणून ते असे निर्मोह निसंग राहायचे। परत वाचू, निसंग है जो वायु सम। वायू कोणाचा परिग्रह ठेवून घेते? कोणाचं कसलाही परिग्रह नाही आहे वायूकडं। ती प्रवाहित होती त्यावेळेस ती सगळ्याला सोडत जाते पुढं, धरून कोणाला नाही। निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से। आकाश द्रव्यामध्ये सगळं आहे पण तरी सुद्धा आकाश कोणालाही स्पर्श करत नाही, असा निर्लेप आहे। तसा माझा स्वभाव सुद्धा कसा आहे हो? निर्लेप आहे। असे ते गुरु सुद्धा कसे असतात? सगळ्यामध्ये राहतात पण तरी सुद्धा निर्लेप, सगळ्यापासून भिन्न अस्पर्शी। जरी सगळ्यामध्ये जाऊन संघात जातील, सगळ्या तुमच्या समाजात जातील, तरी सुद्धा कशामध्ये नसतात। म्हणून त्या दिगंबर मुनींचं रूप दाखवत आहेत समोर। निसंग असतात, निर्लेप असतात। निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। सतत निज आत्म्यामध्येच विहार करण्याची त्यांची दृष्टी आहे, तशीच त्यांची वृत्ती आहे, तशी त्यांची धारा आहे। निज आत्म्याशिवाय दुसरा कुठलाही परिग्रह त्यांच्याजवळ नाही। निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। म्हणूनच सांगितलं जेव्हा दीक्षा घेतो त्यावेळी सगळ्या परिग्रहाचा, शरीराचा सुद्धा त्याग बुद्धीतून,
म्हणजे शरीर सुद्धा माझं नाही हे जिथं सुरू झालं चिंतन, तिथंच ते खरं साधना करू शकणार. म्हणून म्हणतायत त्या शरीरासाठी जगणार तर साधुत्व सुद्धा प्रगट होणार नाही. का सांगा? कारण मुनी झालाय तर शरीर माझं आहे हे विचार राहिले तर त्याला खाऊ पिऊ घाला, त्याला रोग झालं तर सांभाळा, त्याला वाईट वाटू नये, कुठला त्रास होऊ नये, सगळी अनुकूलता सगळी सगळं शरीरातच अडकणार उपयोग. म्हणून सांगताय जीवन न परकी आससे. असं त्या त्यागीचं दिगंबर मुनींचं जीवन होतं. कुठल्याही कोणाचीही पराची अपेक्षा नसायची. वाटलं विहार करायचं आहे, कमंडलू घेतले, किती का वाजले असे ना, दुपारी 1:30 वाजता सोलापुरातून निघाले शेवटचा विहार. कोणाला माहीत नव्हतं गावामध्ये. आणि असं कोणाची आस, कोणाची इच्छा नाही, कोणी बघावं, मॅनेज करावं सगळं, सगळ्यांनी पुढं जाऊन. हां, असं ते विकल्प आला राहिले, विकल्प आला गेले, काय म्हणतात महाराजजी. पण आहार करताना पण कोणाचं बंधन नसतं त्यांना, कोणाच्या अधीन नाहीत ते. असं हां, कुठं पुढं जाऊन काय तिथं जाऊन व्यवस्था करायला पाहिजे, सगळं तिथलं नियोजन बघायला पाहिजे, कसली काय चिंता नाही, अशी ती त्यागीची चर्या असते. म्हणून म्हटलं जीवन न परकी आससे. असंच झालं. ह्याच्या वेळेस पण म्हणतात की आहाराच्या वेळी पण ते आहार देत आहेत लोक, काय त्याच्यामध्ये अंतराय नाही काय नाही, तरी सुद्धा विकल्प थांबला की महाराजजी बसायचे. म्हणजे कर सोडायचे आणि आहार संपवायचे. मग लोक जाऊन विचारायचे आज काय आलं नाही, अंतरायण का सोडला आहार? महाराज सांगायचे काय, विकल्प संपला. जीवन न परकी आससे. म्हणजे आहाराने माझं जीवन चालणार आहे, हे शरीर चालणार आहे. कोणी मला चांगलं म्हणलं तर माझं जीवन आहे, साधना आहे. कशाची अपेक्षा? साधूच राहिला नाही तो जर पराची अपेक्षा करेल, कुठल्याही रूपाने करेल तरी. इवन हे पण सांगतात आळंदकर काका की महाराज डायरी लिहायचे आणि ते लिहिताना त्यांचं काय पेन पेन्सिल असतील काय लिहित असतील ते संपलं. पेन समजा रिफिल संपली तर डायरी संपली तर ते मागायचे नाहीत. त्यांना लिहायची तर सवय होती. दैनंदिनी लिहित होते, चिंतन लिहित होते, स्वतःचे दोष लिहित होते, त्यातून स्वतःला उपस्थापित करत होते. तर ते लिहित असताना संपलं तर त्यांना मागायची सवय नव्हती. म्हणजे जवळचा श्रावक एवढा सतर्क, एवढा विवेकी असायला पाहिजे हे समजलं त्यांच्या चर्येवरून पण, की ते रोज त्यांचं कमंडलू चेक करा, पाणी संपलं तरी मागणार नाहीत. परत त्या काय कपाटामध्ये पुस्तकं नसतील, त्यांना पाहिजे असेल तर शास्त्र हा स्वाध्यायासाठी ठेवला जातो साधूंजवळ. मग त्यांना आवश्यकता होती कुठल्या ग्रंथाची तर ते असं स्वतःहून मागत नव्हते. फक्त डायरीमध्ये लिहून ठेवणार या ग्रंथाचा स्वाध्याय करण्याचे विकल्प आहेत, बस ते श्रावकांनी बाजूच्यांनी विवेकांनी आणून ठेवायचं. तसंच डायरी म्हणा, पेन म्हणा, कशाची याचना नव्हते करत. मग असं ते त्यागीचं जीवन कसं असतं हे त्यांच्या सगळ्या दैनंदिनी वाचलं तर, शुद्ध होऊन डायरी वाचलं तर आपल्याला त्यातून पण कळेल काय होतं त्यांची चर्या. इवन ते दुसऱ्याला संबोधन करत नव्हते, सतत स्वतःला संबोधित करायचे. हे जीवा मोही होऊ नकोस, क्रोधी होऊ नकोस. हां, प्रत्येक डायरीच्या प्रत्येक पानावर त्यांचं हेच आहे, आज कशाय झाले, चुकलं तुझं मुनित्व राहिलं का जीवा. म्हणजे स्वतःला सतत ते कसं स्थापन करत होते स्वतःमध्ये, असं आपल्याला करायला यायला पाहिजे. बरोबर, नुसते शब्द नव्हतं ते, त्यातून पुढं अनुभव असायचं. शुद्धोहम सिद्धोहम वितरागोहम. जीवन न परकी आससे. कोणाशी शत्रुत्व नाही, कोणाशी मित्रता नाही, कोणी जवळ राहावं, कोणी सुरक्षा करावी, कसले विकल्प असतात तो त्यागीला. एकटे विहार करत होते पण कशाचं भय, असे निर्भय स्वरूपामध्ये विहार करत होते. वाचू 2 लाईन म्हणा. निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से, निज आत्म में ही विहरते, निज आत्म में
से, जीवन न परकीय आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की हो कैसी अलौकिक शूरता। खरे शूरवीर कोण असते? तो ज्यांनी इंद्रियांना जिंकलं ना ते शूर असतात. जे शत्रूला जिंकतात ते शूर म्हणणं बाहेरचा पराक्रम झाला तुमचा. पण विचार करा ना की मला धनाची इच्छा झाली, मी जाऊन दुसऱ्याला पराजित करून धन मिळवलं, राज्य मिळवलं, याच्यामध्ये शूरता, की मला जे विकल्प आले त्या विकल्पाला जिंकणं शूरता. म्हणजे काय म्हणायचं, जिथं संसारी जीवांचं राग संपतो ना तिथं जिनागमातला राग सुरू झाला. म्हणजे आम्हाला काय त्या परिग्रहाचं मोह नाही, राग नाही असं म्हटला तर जिनागम सांगतो तू अजून रागीच आहेस, कारण बहिरंगात सोडलंय पण अंतरंगातून सोडलं नाहीये. मग वीरसागर महाराजजी असे अलौकिक शूर होते, वीर होते. हे सांगितलं की ते ज्यांच्या निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता. असे कोणी वैरी असतील, कोणी विरोधी असतील तर त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकाराने त्यांच्याविषयी क्रूरता नाही जाणवत. अशी ती गुरूंची अलौकिक शूरता असते. ह्याच्यासाठी महाराजांचं जीवन जर पडताळायचं असेल तर थोडंसं महाराजांबरोबर जगा, महाराजांच्या त्या शिकवणीबरोबर, त्यांच्या ज्ञान ध्यानाबरोबर जगा तर आपल्याला समजेल. म्हणून माताजींनी काल सांगितलं, आज महाराजांचा स्मरण दिवस म्हणून तुम्ही पूजन करताय, तिथं विधान करताय, पण त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला काय फॉलो करायचं आहे हे समजलं नाही तर काय तुम्ही शिष्य. म्हणून नुसतं जय जयकार करून थांबायचं नाही आहे. ते सांगितलं नाही महाराजांनी तुम्ही माझं जय जयकार करा. हे महाराजांना सांगायचं होतं मी जे केलं ते तुम्ही करा. म्हणून अभीक्ष्ण ज्ञानोपयोगी होते महाराजजी. आणि तसं आपल्याला सुद्धा ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करायचा आहे तर अतिंद्रिय आनंद आपल्याला सुद्धा प्राप्त होणारच. तर महाराजजींचा एक लेख आहे, सोलापूरचे भाऊसाहेब गांधी यांनी लिहिलेला आहे, जे की महाराजांच्या सेवेमध्ये खूप समर्पित भावाने त्यांचं सेवा असायची. सगळ्या रीतीने त्यांनी, आम्ही ऐकलं की म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आजोबा आणि भाऊसाहेब गांधी हे दोघंजण सगळीकडं पुढं असायचे, अजून पण असतील सगळेजण. पण असं आम्ही ऐकून आहे की महाराजींना काय हवं नको, कुठं राहायचं आहे नाही, कुठं जायचं आहे, हे सगळं ते मॅनेज करत होते, काय न सांगता महाराजजी. इवन कुठं कुठं विधान करवलं तिथं जाऊन महाराजजींचं सगळ्यांना उपदेश मिळावा, त्यांच्या सगळ्या लेखांचं प्रकाशन व्हावं, साहित्याची सगळी काय त्यांनी मदत मिळेल ती सगळी करायची, हे सगळ्यामध्ये ते तत्पर असायचे. तर त्यांना महाराजजींबद्दल काय भाव झाले हे लिहिले. मानवाला मानव्यापर्यंत नेण्यासाठी अध्यात्म हा महत्त्वाचा दुवा आहे. क्षणाक्षणाला घटणाऱ्या आयुष्यात आत्मोन्नती साधण्यासाठी कणाकणाने पुरुषार्थ करावा व सदा सर्व काळ मिळेल तो क्षण आनंदात घालवावा. आनंद हा जीवनाचा, आत्म्याचा स्थायी भाव आहे, तो अनुभवा. जीवनाचे सोने करून घ्या, कारण नरजन्म हा सहज लाभत नाही. अशा सोप्या साध्या भाषेत जीवनाचे गूढ गम्य व्यक्त करण्याची शैली व एक वेगळीच पद्धत होती परमपूज्य वीरसागर महाराजजींची. परत वाचू काय सांगितलं? महाराजजींचे वाक्य होते हे. क्षणाक्षणाला घटणाऱ्या आयुष्यात आत्मोन्नती साधण्यासाठी कणाकणाने पुरुषार्थ करावा. तुमचं आयुष्य पुढं चाललंय, संपतंय, ह्याची भावभासना नाही आहे, आपण हॅपी बर्थडे करतो. म्हणजे आपलं आयुष्य काय वाढलं वाटतंय, उलट घटलं हे कळत नाही. म्हणून सांगतायत की पुरुषार्थ कुठं करा, बाहेर नाही तर आत्म्याच्या उन्नतीमध्ये करा. सदा सर्व काळ मिळेल तो क्षण आनंदात घालवावा. आनंद हा जीवनाचा, आत्म्याचा स्थायी भाव आहे, तो अनुभवा आणि जीवनाचे सोने करा. नरजन्म सहज लाभत नाही, अशी ती बोधी दुर्लभ भावना सुद्धा याच्यातून आपल्याला समजते.
20व्या शतकातील आर्ष परंपरेत श्रमण संस्कृतीची पंचरंगी स्वस्तिकधारी पताका समोर ठेवून ज्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग आखला, आक्रमिला व जिंकला, त्या मुनीवर याबद्दल लिहिताना मनातील भावभावना, कल्पना व आठवणी जणू बंड करून उठतात. ज्या व्यक्ती चाकोरीबद्ध जीवन जगताना सुद्धा सामान्यातून असामान्य असे कर्तृत्व करतात, त्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. नेमके हेच घडले पूज्य वीरसागर महाराजांच्या जीवनात. पूर्वाश्रमीचे वैद्यक स्नातक, एक नामवंत डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळविला होता. जनकल्याणासाठी हातात स्टेथोस्कोप व इंजेक्शनची सिरिंज घेणारी ही व्यक्ती पुढे आत्मकल्याणासाठी हातात पिंची व कमंडलू घेईल असे कोणालाही वाटले नसेल. म्हणजे लाईफ पूर्वीचं काय होतं आणि काय बदल झाला असा. डॉक्टर होते आणि त्यातून त्या डॉक्टरीचा त्याग केला आणि पिंची कमंडलू हातात घेतली. पण पिंचीची मृदुता मनात मातृवात्सल्य भाव निर्माण करीत करीत त्यांच्या जीवनात आंतरबाह्य परिवर्तन घडवून गेली. त्यांनी जीवनाच्या अथांग सागरात खूप खोलवर डुबी मारली. अध्यात्माचे चिंतामणी रत्न मिळविले व ह्या चिंतामणी रत्नाने त्यांच्या जीवनाला उजळून टाकलेच. त्याचबरोबर सारे ज्ञान पिपासू, आगमप्रेमी, जैन तत्त्वज्ञानावर श्रद्धा असणारे अनेक समाज घटकही उजळून निघाले. त्यांचं तर जीवन परिवर्तित झालंच, आनंदमय झालंच, पण त्यांच्याबरोबर ज्यांना कोणाला सहवास मिळाला त्यांच्यासुद्धा जीवनात आमूलाग्र बदल झाला. आचार्य कुंदकुंदांची अमृतवाणी जिनवाणी त्यांनी स्वतः अनेक आत्मिक प्रयोगातून प्राप्त केली आणि हा ज्ञानाचा अमृत कलश महाराजांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत खुला करून नवक्रांती घडविली. काय नाव होतं समयसारचं? नवक्रांती. आपण वाचलं महाराजींनी नाव काय दिले समयसारला? तुम्ही बघून सांगा काय नाव दिले समयसारला महाराजींनी. कुंदकुंद आचार्यांची अमृतवाणी त्यांनी स्वतः अनेक आत्मिक प्रयोगातून प्राप्त केली आणि हा ज्ञानाचा अमृत कलश महाराजांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत खुला करून नवक्रांती घडविली. रत्नत्रयाची कास धरून त्यांनी आपले जीवन चारित्र्य संपन्न व आदर्श मुनी परंपरेला शोभेल असे घडविले. अशा धर्मदिवाकर, अध्यात्म सम्राट, म्हणजे मला म्हणायचं आहे महाराजांना समोर गायडन्स नव्हतं कोणाचं, पण महाराज काय म्हणायचं, स्वयंबुद्ध म्हणा, काय ते प्रत्येक बुद्ध म्हणतो आपण, काय ते कोणाच्या अध्ययनाशिवाय स्वतः तयार झालेले. आणि त्यामुळं ते जे निघालं ना अमृत बाहेर ते एकदम प्युअर होतं. म्हणून ते सगळं त्यांनी उतरवलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये. आणि दुसऱ्यांनी शिकवलेलं असतं ना, कदाचित त्याच्यामध्ये शंका राहतील, कदाचित त्याच्यामध्ये कमी जास्त राहील, पण जे त्यांना अंतरंगातून प्रेरित होऊन त्यांना जे काय भावग्रहण झाला, जिनवाणीतून जे काय आकलन झालं, जी अनुभूती झाली, जो आनंद मिळाला, ते त्यांनी सगळं शब्दामध्ये उतरवलं आहे साहित्यात. त्यामुळं ते सगळं एकदम निखळ आहे. त्याचं म्हणून अध्ययन करून आपल्याला त्याचा शास्त्राचाच आधार. शास्त्राशिवाय आगमाशिवाय ते काय बोलत नव्हतेच. शास्त्रातून जिनवाणीतून जे काय मिळालं त्याचा अर्थ आपल्याला काढायला जमत नाही आहे तसा, किंवा आज सगळे विपरीत बुद्धीचे क्षयक्षमवाले लोक आहेत, त्यामुळं कुठला अर्थ कुठं कसा काढावा हे त्यांना जे ग्रहण झालं ते आज प्रत्येक बुद्ध रूपाने कोणाला होत नाही आहे. म्हणजे त्यांनी जे काय त्यातून गाभा काढला तो आपल्याला रेडीमेड दिला आहे, तर तसा आपल्याला त्या शैलीने त्या भावाने ग्रहण करायला पाहिजे तो अध्यात्म प्रत्येक ग्रंथातून गाथेतून.
अशा धर्मदिवाकर अध्यात्म सम्राट प्रातस्मरणीय मुनिवर्याबद्दल लिहायचे म्हणजे त्यांच्या अनेक पैलूंचा उल्लेख हा आलाच, पण त्यापैकी थोड्या पैलूंचा परामर्श घेऊ. भावलिंगी मुनी श्री वीरसागर महाराज विचारवंत, पंडित, ज्ञानी, परीक्षक मंडळी विभूतींचे विचारही ताऊन सुलाखून घेत असतात. वादविवाद होत असतो. बुद्धिचातुर्य व बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर भरपूर चर्चा चालते, परंतु त्याग व तपाच्या सामर्थ्यापुढे या मंडळींना सहजच नतमस्तक व्हावे लागते. वादविवाद करणारे अनेक विद्वान असतील, परीक्षक असतील, पण इथं कसं होतं, बुद्धिचातुर्यासह अंतरंग बहिरंग चारित्र्य सुद्धा होतं. त्यामुळं त्याच्यासमोर इतर आलेले समोरचे विद्वान काय असायचे ते नत व्हायचे. असा प्रसंग 1976 साली सोलापूरला जयपूरचे शिक्षण शिबिर भरले असता आला होता. या शिबिरासाठी जयपूरहून अनेक विद्वान पंडित, प्रामुख्याने पंडित खेमचंदभाई, पंडित बाबूभाई मेहता, पंडित हुकुमचंदजी भारील, तसेच फलटणहून पंडित मोतीलालजी कोठारी आलेले होते. याच वेळी औरंगाबादहून विहार करीत पूज्य वीरसागर महाराजही सोलापूरला आले. शिबिर सुरू होण्यापूर्वी खूप टेन्शन होते. वाद न वाढावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील होते. म्हणजे सगळ्यांची वेगळी बुद्धी, त्यातून काहीतरी तत्व मिळावं हा उद्देश होता, पण वाद होऊ नये हे भय होतं. अशा वेळी शिबिराची सुरुवात पूज्य महाराजांच्या अस्खलित व विद्वत्तापूर्ण प्रवचनाने झाली. त्यांनी सर्वांना जिंकले आपल्या त्याग व संयमाने. सर्वांना पूज्य महाराजांबद्दल आदर वाटू लागला. काय म्हणायचं, पहिल्या शब्दातच असं प्रभाव होता म्हणा की सगळे गपगार झाले, काय आऊट झाले सगळे. असं वाटलं काल मला तेच. आज महाराजांचा आपण स्मरण दिवस करतोय तर किती वर्ष झाले हो? 93 ते 25, जवळपास 32. कसं म्हणजे जवळपास 32-33 वर्ष झाली आज, पण महाराजांना आपण विसरलो नाही आहे, किंवा काय म्हणायचं ते जागृत रूपाने ज्ञानाने आपल्या जवळ आहेत, म्हणून आपण इतक्या उत्साहाने आज त्यांचं स्मरण करतोय, तो पूजन विधान करतोय. हां असं, आणि ह्याच्यातून पुढं धारा वाढणार आहे ही अजून. तर मला म्हणायचं आहे, आपण घरातल्या मोहींचं आठवत आहे का, कोण 35 वर्षापूर्वी कोण गेलं, कधी गेलं, काय झालं, त्यांचं जीवन कसं होतं. म्हणजे एक प्रभावी व्यक्तिमत्व काय होते ना महाराजजी, ते ह्याच्यावरून समजते. जर आज कुंतलगिरीला तुम्ही जाताल तर तुम्हाला पण ते दृश्य पाहायला मिळेल की किती आस आहे लोकांना, किती ओढ आहे, आणि त्याच्या निमित्तामध्ये ते तत्वज्ञानसुद्धा जाणून घेण्याची तयारी. मग महाराज काल माताजींनी पण तेच म्हटलं की म्हणले महाराजजी असेपर्यंत तर शिष्य होतेच प्रेरित, त्यांच्याकडं येत होते आणि शिकत होते, पण आज महाराजींच्या पश्चात जे काही साहित्य मिळालंय, जे काही प्रवचनं मिळत आहेत त्यांची ऐकायला, त्याच्या निमित्तात सुद्धा नवीन शिष्य खूप प्रेरणेने जवळ यायला लागलेत. म्हणजे ते म्हणले नागपूरचे कोणी आहेत ते, त्यांना आत्ता मिळालं महाराजांचं प्रवचन ऐकायला. ते म्हणले आज मी गुरु ठरवले, म्हणले माझं आजपर्यंत मी गुरूंच्या शोधात होते, पण आज मला गुरु मिळाले. माझे गुरु फक्त वीरसागर महाराज. म्हणजे कोणाला कुठून कसं प्रबोधन मिळेल काय सांगता येत नाही. महाराजांची कुठे गेलं, सर्वांना पूज्य महाराजांबद्दल आदर वाटू लागला. महाराजांची अध्ययनशीलता, जिज्ञासू वृत्ती, पडताळा पाहण्याची कला सर्वांचे चित्तवेधक ठरली व शिबिर यशस्वी झाले. सगळ्यांची वेगळं कार्य होतं ना, जे त्यांनी त्या कार्यातून महाराजांकडे बघितलंय. आता हे सगळे ट्रस्टी लोक, मग ह्यांनी त्यांच्या कार्यातून महाराजांना पाहिलं. आता ते बाकीचे आळंदकर काका वगैरे हे सगळे विद्वान लोक, त्यांनी त्यांच्याकडून महाराजांचं परीक्षण केलेलं. म्हणजे प्रत्येकांच्या शैलीमध्ये वेगळा अनुभव आहे.
पूज्य महाराजांशी माझा पहिल्यांदा निकटचा संबंध आला तो या शिबिरापासूनच. नंतर भोपाळचे पंडित हेमचंदजी जैन, हैदराबादचे पंडित जेठाभाई व नागपूरचे पंडित राकेश कुमारजी जैन यांची महाराजांबरोबर खूप चर्चा चाले. पंडित राकेश कुमारजी निघताना मला म्हणाले, पूज्य वीरसागरजी हे खरे भावलिंगी संत आहेत व आम्ही सर्वांनी नतमस्तक व्हावे असे त्यांचे आदर्श चारित्र्य आहे. अशा प्रकारे एक आदर्श भावलिंगी संत म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली. कोणी विद्वान असू दे, अल्पज्ञ असू दे, सगळ्यांसाठी महाराजांचा उपदेश समान असायचा, किंवा काय म्हणायचं, ज्याला त्याला त्याच्या त्याच्या भाषेत समजण्यासारखा असायचा. महान अध्यात्मशास्त्रज्ञ परमपूज्य वीरसागर महाराज अध्यात्मी व तत्वज्ञानींना शास्त्रशुद्ध पडताळणीचा प्रायोगिक आधार लाभल्यास त्यांचेकडून अध्यात्म व धर्मतत्वज्ञान सर्वांना सहजतेने पटते हीच दृष्टी समोर ठेवून पूज्य महाराजांनी स्वतःच्या विचारमंथनातून अनेक चार्ट्स तयार केले. काय सांगितलं म्हणजे जे काय चार्ट्स केले त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध प्रूफ करून, म्हणजे त्या शास्त्रातून आधार घेऊन परत अध्यात्म आणि तत्वज्ञान त्याच्यामध्ये घटवून जी दृष्टी दाखवायची आहे ती सगळी मांडून ते चार्ट्स बनवले होते त्यांच्या विचारातून. असं कधी कुठल्या वक्त्याकडनं आपण पाहिलं नाही, ऐकलं नाही. पण चार्ट्सचं जे काय पुस्तक 100 चार्ट्सचं पुस्तक केलेलं आहे महाराजींचं, तर प्रत्येकाने त्याचं अध्ययन करायला पाहिजे. थोड्या शब्दामध्ये त्या चार्टमध्ये संपूर्ण जिनवाणी मांडलेली असते आणि ती एक शैली वेगळी महाराजांची की दाखवायची कशा रीतीने तत्व समजून घ्यायला पाहिजे हे. म्हणून सगळ्यांनी त्याचं अध्ययन करणं आवश्यक आहे. या तत्त्यांच्या आधारे क्षणाक्षणाला अध्यात्मसुखाचा आनंद सहजतेने कसा घेता येतो हे ते पटवून देत असत. सामान्यांना कळण्यासाठी त्यांची बालबोध प्रवचन शैली ही इतकी सहज असे की ऐकणारा स्वात्मानंदात डुबून गेल्याशिवाय राहत नसे. हा त्यांचा महिमा भारताबाहेरही पोहोचला होता व त्यातूनच अमेरिकेचे ब्रूस कोस्टिन बलभद्र व जर्मनीचे मार्कोस हे खास सोलापूरला येऊन महाराजांच्या सानिध्यात 2-3 आठवडे राहून त्यांनी जैन तत्वज्ञानाचे अध्ययन केले. कुठल्या जीवाचं कसं कल्याण व्हायचं असतंय, कसा संयोग मिळायचा असतो काय सांगता येत नाही. म्हणजे जवळचे जीव रिकामे राहिले असतील पण कोण कोण दूरचे येऊन असं आपलं कल्याण करून गेले. व परत अमेरिकेस गेल्यावर या तत्वज्ञानाचा प्रचार ते सतत करीत आहेत. येथून निघताना पूज्य महाराजांच्या सानिध्यात राहून प्रभावी झालेले ब्रूस कोस्टिन यांनी दीक्षा धारण करण्याचा मानस महाराजांसमोर व्यक्त केला. हा केवढा मोठा जय म्हणावा. एखादा फॉरेनर आहे आणि त्याला अशी वैराग्याची भावना व्हावी असं त्यागीचं जीवन बघून किंवा त्यांचा उपदेश ऐकून वगैरे, तर सगळ्यात मोठं महाराजांची उपलब्धी म्हणायची ती. कोणाला तरी असे ते भोगी जीव असतात तिकडचे, त्यांना ना अध्यात्म माहीत आहे, ना धर्म माहीत आहे, ना चारित्र्य संयम काय माहीत आहे, श्रद्धा ज्ञान कशाबद्दल परिचय नाही आहे, पण इथं येऊन शिकून तसे भाव अंतरंगातून प्रेरित झाले म्हणजे सगळ्यात मोठं जय म्हटला. कारण परदेशी लोक प्रायोगिक मांडणीशिवाय कोणताही सिद्धांत स्वीकारण्यास तयार नसतात. जे काय सांगितलं महाराजांनी ते इतकं प्रभावी ठरलं, इतकं त्यांना ॲप्रिशिएट झालं ते की त्याला सगळ्याला त्यांनी स्वीकारत गेले. असं ते महाराजांचं जीवन सगळ्या समाजासोबत आदर्श होतं किंवा सगळ्या समाजाला त्याच्यातून काय ना काय घेण्यासारखं होतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा संयमाला अंगीकार करावा असं प्रेरक होतं. म्हणून सांगितलं अध्यात्मशास्त्रज्ञ अशी पदवी दिली महाराजांना. ध्यान शिबिर एक अलौकिक साक्षात्काराची प्रयोगशाळा.
ध्यान ही एक अशी योग क्रिया आहे की जिच्या माध्यमातून आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव सहजतेने होते. ध्यान आत्मशांतीचा रसास्वाद देणारा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणून ध्यान शिबिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. 10 दिवस म्हणजे महाराजजींनी जेव्हा ध्यान शिबिर सुरू केलं तेव्हा ध्यानाची परिभाषा कोणाला माहीत नव्हती का? म्हणून सांगितलं परिचय व्हावा, त्याच्यातून आनंद मिळावा सगळ्यांना, ह्याच्यासाठी इतका मोठा उपक्रम राबवला. ध्यान शिबिरासाठी किती वर्ष त्यांना दम काढावं लागलं, 12 का 15 वर्ष. म्हणजे स्वतःला ते मिळालेलं इतरांना मिळावं ह्याच्यासाठी सतत धडपड असायची आणि त्यासाठी किती 10-12 वर्ष त्यांनी साधना केली, काय प्रयत्न केले. सगळ्यांना इतरांना सुद्धा ती कला मिळावी, सगळ्यांना तसा आनंद भोगता यावा. आपल्याकडून दुर्लक्ष झाले. हां बरोबर. आपण अभागी आहे की त्यांना जे द्यायचं होतं, जितकं द्यायचं होतं तितकं आपण नाही घेतलं. तरी जे मिळालं ते खूप महान आहे. आपल्याला जे मिळालं ते आपण महान भाग्यवान आहे की. हां बरोबर. महाराजांनी 10-12 वर्ष जे काय प्रयत्न केले ना, त्यातून ते हार मानली नाही, त्यांनी पुढं सरकत गेले आणि जोपर्यंत कार्य होणार नाही तोपर्यंत त्यांनी तग धरून राहिले, त्यात प्रयत्नरत राहिले आणि शेवटी त्यांनी ध्यान शिबिराची संकल्पना सगळ्यांसमोर मांडली आणि तसे प्रयोग पण केले. जेव्हा ध्यान शिबिराची संकल्पना सगळ्यांसमोर मांडली तर कोणाची तयारी नव्हती, कोणाला माहित नाहीये, परिचय नाहीये, तर काय होणार. त्यामुळं जेव्हा सगळ्यांना नावं द्यायला सांगितली तर म्हणतायत पहिल्यांदा 2च नावं आली. मग महाराज म्हणाले काय हरकत नाही, तरी सुद्धा आपण हा उपक्रम करू. आणि मग महाराज म्हणाले मी आहे, तुम्ही आहे आणि ते कोण येतील त्यांनी आहेत. आणि असं करत सुरुवात करायला लागले तर किती जण बसले पहिल्या शिबिराला सुद्धा. अनेकांची नावं आली हे सांगितलं जातं. म्हणजे गच्च भरलेला होता हॉल, ते फोटो वगैरे दाखवतात. तर म्हणजे त्यातून परत समजत गेलं ना काय आहे ती. म्हणजे भीती वाटायची लोकांना ध्यान म्हणजे, पण त्याचं भय नष्ट केलं महाराजजींनी. ध्यान आत्मशांतीचा रसास्वाद देणारा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणून ध्यान शिबिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. 10 दिवस सर्व संसारिक क्रियांपासून दूर, मौन धारणा, प्रायोगिक पडताळणी, अंतर्मनाची सुखप्रद जाणीव या सर्व गोष्टी सहजतेने शिबिरात घडत असतात. या ध्यान शिबिराचे अनेक प्रयोग झाले. अनेक जिज्ञासूंनी स्वधर्मीय तसेच परधर्मीयांनीही यात भाग घेतला. महाराजांच्या वेळीस तर झालं, पण आता सुद्धा सांगितलं जेव्हा ध्यान शिबिर घडवतात त्यावेळेस तेच महाराजांचे शब्द, तोच उपदेश, तोच मार्ग जेव्हा लोक ऐकतात तर ज्यांना त्याचा गाभा समजतो ते सहज प्रभावित होतात. आणि असे जैन अजैन अनेकांना ध्यानाची कला मिळाली आणि तो आनंद भोगता आला. म्हणून सगळ्यांनी ध्यानाचा प्रयोग करणं आवश्यक आहे. अनेक जिज्ञासूंनी स्वधर्मीय तसेच परधर्मीयांनी सुद्धा यात भाग घेतला. महाराज जातीभेद मानत नसत. महाराज म्हणायचे जीवाला जात पात नसते. महाराजांपुढे गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव नव्हता. महाराजांचा हा क्रांतिकारी विचार अनेकांना पेलवत नसे. धर्मात आल्यावर कोण उच्च आहे कोण नीच आहे, कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हो. धनाचा त्या धर्माशी काहीही संबंध नसतो. म्हणून कोणी धर्मात आल्यावर स्वतःला जर धनाने श्रेष्ठ समजत असेल तर तुमची ती भूल आहे. कारण धन विसरा आणि मग मंदिरात जावा तर समजेल काय भगवान आहेत. कारण ते धन सोडून वैराग्याला प्राप्त होऊन मुनी झालेत, भगवान झालेत. आणि आपण त्या धनाचा विचार घेऊन भगवंतांना नमस्कार करतोय तर सगळ्यात महागरीब झालो. म्हणजे विचाराचं दारिद्र्य आहे आपल्याजवळ असं म्हणावं लागेल. महाराजांपुढे गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव नव्हता. महाराजांचा हा क्रांतिकारी विचार अनेकांना पेलवत नसे. अशी दृष्टी असते त्या दिगंबर त्यागीची, त्या मुनींची की त्यांनाच तो भाव समजतो. अनमोल रत्न
म्हणजे वीरसागर महाराज. पंडित फुलचंदजी सिद्धांत शास्त्री म्हणजे या काळातील जैन तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करणारे पंडित म्हणावे. त्यांनी अनेक ग्रंथावर टीका टिप्पणी केली आहे. त्यांची चर्चा शिबिरे व प्रवचने म्हणजे एक ज्ञानप्रदान यज्ञच म्हणावा लागेल. पंडितजींचे वास्तव्य सोलापूरला असताना त्यांची महाराजांशी चर्चा होत असे. महाराजांशी झालेल्या चर्चेतून पंडितजींच्या लक्षात महाराजांची आध्यात्मिक ओढ अभीक्ष्ण ज्ञानोपयोग आल्या वाचून राहिले नाही आणि ते निघताना मला म्हणाले, वीरसागरजी महाराज एक अनमोल रत्न है, इसको संभालो. ज्याला ते काय म्हणायचं, पारख असती ना त्याला समजतं काय आहे तो. म्हणून आजकाल माताजी पण सांगतात की दोष दाखवणारे लई आहेत, दोषज्ञ लई आहेत, पण गुणज्ञ नाही आहे कोणाच. म्हणजे काय हो, तुमच्यामध्ये गुणवत्ता असून उपयोग नाही, गुणांना जाणणारा असावा लागतो. ते गुरुच असतात जे गुणज्ञ असतात. तुमचे गुण जाणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. अन्यथा एक जाऊ दुसऱ्या जाऊला कधी चांगलं म्हणत नाही, पण एक सासू एका सुनेला, एक सून एका सासूला चांगलं म्हणत नाही. पण जी गुणज्ञ असते ना ती सगळे गुण ग्रहण करणार, तिच्यामध्ये काय गुण आहेत ते. म्हणून आपली पात्रता बघायची आहे, दुसऱ्याचं नाही आहे. मग हे शिकवलं महाराजांनी. तसंच सांगितलं ते फुलचंद शास्त्री म्हणाले, ते पण गुणज्ञ होते. वीरसागर महाराज म्हणजे एक अनमोल रत्न आहे, त्यांना सांभाळा. हीच प्रचिती आम्हालाही येत गेली. महाराजांच्या ज्ञानोपयोगाचा लाभ अनेकांना मिळत गेला. ज्यांनी तो घेतला ते मोठे भाग्यवान ठरले. एकला चलो रे हे ब्रीद वाक्य समोर ठेवून महाराजांनी आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग रत्नत्रयाच्या आधारे शोधताना माझ्यासारखे अनेक शिष्य एकत्र आले. स्वाध्यायाची गोडी लागली आणि परमपूज्य वीरसागर महाराज एक चालते बोलते विद्यापीठ बनले. ही स्वाध्यायाची अवीट गोडी असंख्य लोकांनी आपल्या हृदयात रुजविली आणि हे स्वाध्याय केंद्र ज्ञानाभिलाषेच्या दृष्टीने सचेतन अवस्थेत जिवंत उभे आहे. ही खऱ्या अर्थाने महाराजांची सामाजिक देणगी ठरावी. जे काय महाराजांनी सांगितलं, जे काय दिलं ते सगळं सगळ्यांच्या हृदयामध्ये उतरलं आणि अशा रीतीने ते चिरकाळपर्यंत अमर झालं तत्वज्ञान. अशा रीतीने सांगायचे की महाराज हे एक अनमोल रत्न होते. ज्यांना त्याचा लाभ झाला, ज्यांनी त्याचा उपयोग करून घेतला ते या पंचम काळामध्ये धन्य म्हणावे लागतील. म्हणून आपल्यासाठी सुद्धा त्याचा वापर करा आणि आपलं जीवनसुद्धा सार्थक बनवा. तर आपल्याला महाराजांचं सानिध्य मिळून फायदा झाला. अजून आहे, उद्या बघू. हो जाणा स्वतःच्या निस्संग आत्म्याला जाणा. पहा जसे हे दिगंबर संत त्याप्रमाणे हा मी आत्मा सुद्धा सर्वथा परिग्रह रहितच आहे, संगरहित आहे. निर्ग्रंथ आहे जाणा. माझ्यामध्ये कोणाविषयीही शत्रुता नाही, मित्रता नाही, अनुराग नाही, द्वेष नाही, मोह नाही, कषाय नाहीतच. स्वतःला जीव पहा, आनंदमय पहा. जसे भगवान तसाच मी जाणा. आनंदपिंड स्वरूपोऽहम् अजरामर स्वरूपोऽहम् निस्संगोऽहम्.
सर.